नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग भरती 2025 यामधील गट ड शिपाई पदाकरता जो काल झालेला पेपर होता, तर काल झालेल्या पेपरमधील म्हणजेच दिनांक 2 जुलै 2025 चा जो पेपर झाला होता, त्या पेपरमधील प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। ओके, तरी सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे। तसेच ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नाही, जे पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत आहेत, त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपला पहिला प्रश्न आहे, सर्वाधिक शहरी लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे? बघा, सर्वाधिक शहरी लोकसंख्या या ठिकाणी विचारलेली आहे। गुजरात, बिहार, मध्य प्रदेश की महाराष्ट्र? तर विद्यार्थी मित्रो, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक शहरी लोकसंख्या आहे। ओके, महाराष्ट्र हे आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। सर्वाधिक शहरी लोकसंख्या असणारं राज्य कोणतं आहे? तर ते आहे महाराष्ट्र। यानंतर पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते आहे? बघा, उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचं ठिकाण या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे। कोणतं आहे ते? या ठिकाणी बघा, महाबळेश्वर, पाचगणी, तोरणमाळ की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्रो, पर्याय क्रमांक बी, पाचगणी हे उत्तर महाराष्ट्रामधील थंड हवेचं ठिकाण आहे। कोणतं आहे? पाचगणी। ओके, बघा, या ठिकाणी बरेच विद्यार्थी मित्र जे आहेत या ठिकाणी महाबळेश्वर पर्याय निवडतात आणि त्यांचा हा प्रश्न या ठिकाणी चुकू शकतो। त्याच्यामुळे लक्षात द्या, उत्तर महाराष्ट्रातील आपल्याला विचारलेला आहे। ओके, उत्तर महाराष्ट्रातील पाचगणी आहे। यानंतर पुढचा प्रश्न बघा, आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक काय आहे? बघा, आवाजाची जी तीव्रता आहे ते मोजण्याचं एकक काय आहे असा प्रश्न आहे। मीटर, ओहम, डेसिबल की व्होल्ट? तर बघा विद्यार्थी मित्रो, आवाजाची तीव्रता, ध्वनी, ओके, आवाजाची तीव्रता म्हणजेच काय, कशाची? तर ध्वनीची जी तीव्रता आहे ती कशामध्ये मोजतात? तर ती डेसिबल मध्ये मोजतात। ओके, डेसिबल आपण काय म्हणतो या ठिकाणी? डीबी मध्ये। ओके, पहा, तर डेसिबल पर्याय क्रमांक सी आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, बघा, या ठिकाणी भूकंपाची तीव्रता जी आहे ती सेस्मोमीटर मध्ये मोजतात। तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रो, असे प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसतात। तर आपल्याला जे आहे प्रत्येक गोष्टीचं मोजण्याची तीव्रता मोजण्याची देखील कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर करून जायच्या आहेत। यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, अहिराणी भाषेतील कवी कोणास म्हटले जाते? ओके, अहिराणी भाषेतील कवी कोणास म्हटले जाते? बघा, अहिराणी भाषेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या कोण होत्या? तर आपल्या बहिणाबाई चौधरी। त्याच्यामुळे पर्याय क्रमांक सी, बहिणाबाई चौधरी हे आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, अहिराणी भाषेतील कवी कोणास म्हणतात? बहिणाबाई चौधरी यास अहिराणी भाषेतील कवी असे म्हटले जाते। यानंतर पुढचा प्रश्न बघा, बाहुली हा जो शब्द आहे या शब्दाला समानार्थी शब्द आपल्याला खालीलपैकी निवडायचा होता। ओके, बाहुली शब्दासाठी समानार्थी शब्द निवडा। खेळणी, सोंग, कठपुतली की यापैकी नाही? तर बघा, जी बाहुली असते ना त्यासाठी एक समानार्थी शब्द आहे, अगदी योग्य स्वरूपाचा बसलेला, तो म्हणजे आहे कठपुतली। ओके, कठपुतली। बघा, खेळणीमध्ये खूप सारे खेळणे असू शकतात, बाहुल्या असू शकतात, इतर काही भांडे असू शकतात। ओके, छोट्या छोट्या मुलांचे जे खेळणे असतात, गाड्या वगैरे, हे देखील असू शकतात। तर कठपुतली मधले या समानार्थी शब्द आहे तो म्हणजे कोणता आहे? बाहुली। ओके, पर्याय क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं कठपुतली हे योग्य असं उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती की यापैकी नाही? तर राज्यसभेचे जे पदसिद्ध अध्यक्ष असतात ते कोण असतात विद्यार्थी मित्रो? तर ते असतात उपराष्ट्रपती। ओके, पर्याय क्रमांक 3 उपराष्ट्रपती हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। बघा, राज्यसभेमध्ये जे अध्यक्षपद आहे हे पदसिद्ध आहे। काय आहे? अध्यक्षपद हे या ठिकाणी पदसिद्ध आहे। ओके, लक्षात द्या। आता बघा, पदसिद्ध आहे म्हणजे काय? तर त्या ठिकाणी एखाद्या पदावर असलेला व्यक्तीच त्या ठिकाणी राज्यसभेचे जे असणार अध्यक्ष असतात। मग आता बघा, या ठिकाणी कोण असणार आहे? तर ते उपराष्ट्रपती। ओके, जी व्यक्ती भारताच्या उपराष्ट्रपती पदावरती विराजमान आहे तीच व्यक्ती त्या ठिकाणी राज्यसभेची अध्यक्ष त्या ठिकाणी असणार आहे। ओके, मग कोण आहे ते सध्याचे? तर बघा विद्यार्थी मित्रो, तर जगदीप धनखड हे आपले उपराष्ट्रपती आहेत। ओके, जगदीप धनखड। बघा, पर्याय क्रमांक सी उपराष्ट्रपती हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। थोडंसं आपण या ठिकाणी ॲडिशनल इन्फॉर्मेशन या ठिकाणी बघितलेली आहे। ओके, पदसिद्ध म्हणजे काय? एखाद्या पदावर विराजमान असणारी व्यक्तीच त्या ठिकाणी असणार। ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न घेऊया। बघा, मानवी हृदय हे किती कप्प्यांनी बनलेलं असतं? बघा, आपलं जे हृदय आहे, मानवी हृदय हे किती कप्प्यांनी बनलेलं असतं? 2, 3, 4 की 5? तर विद्यार्थी मित्रो, मानवी हृदय जे आहे हे 4 कप्प्यांनी बनलेलं असतं। किती कप्प्यांनी? 4 कप्प्यांनी मानवी हृदय हे बनलेलं असतं। पर्याय क्रमांक 3, 4 हे आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर
आहे. ओके, चला विद्यार्थी मित्रो, बघा तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तसेच साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे. तसेच या प्रश्नांची जर PDF हवी असेल तर PDF मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, आनंदीबेन पटेल, ओके, आनंदीबेन पटेल या कोणत्या राज्याच्या राज्यपाल आहेत? बघा, आनंदीबेन पटेल हे या कोणत्या राज्याच्या राज्यपाल आहेत असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश की महाराष्ट्र? आनंदीबेन पटेल या गुजरात राज्याच्या राज्यपाल आहेत. ओके, पर्याय क्रमांक 1 गुजरात या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा, मग आपलं महाराष्ट्र राज्य जे आहे, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहेत सध्याचे? तर ते आहेत CP राधाकृष्णन. कोण आहेत? CP राधाकृष्णन. राधाकृष्णन. ओके, चला, CP राधाकृष्णन आहेत सध्याचे. क्लिअर आहे सर्वांना हा प्रश्न? यानंतर पुढील प्रश्न बघा, पियुष गोयल यांचा मतदारसंघ खालीलपैकी कोणता आहे? ओके, पियुष गोयल यांचा मतदारसंघ खालीलपैकी कोणता आहे? दक्षिण मुंबई, उत्तर मुंबई, मध्य मुंबई की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्र, पर्याय क्रमांक 2 उत्तर मुंबई हे आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. पियुष गोयल यांचा मतदारसंघ कोणता आहे? तर उत्तर मुंबई. यानंतर पुढील प्रश्न बघा, हा प्रश्न परीक्षेला वारंवार रिपीट होतो तर विद्यार्थी मित्र, महत्त्वपूर्ण असा हा प्रश्न आहे. बघा, कर्नाटक या राज्याला लागून असलेल्या जिल्ह्यांची संख्या किती आहे? बघा, महाराष्ट्रातील जिल्हे विचारलेले आहेत ज्यांची सीमा जी कर्नाटक राज्याला लागून आहे. ओके, असे किती जिल्हे आहेत ज्यांची सीमा कर्नाटक राज्यास लागून आहे? 6, 7, 8 की 9? तर विद्यार्थी मित्र, यापूर्वी देखील आपण हा प्रश्न घेतलेला आहे आपल्या व्हिडिओजमध्ये. तर एकूण 7 जिल्ह्यांची सीमा जी आहे ती कर्नाटक राज्याला लागून आहे. ओके, किती? 7 जिल्हे. लक्षात असू द्या, पर्याय क्रमांक 2 7 हे आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, धनप्रभारित कण खालीलपैकी कोणते आहेत? ओके, धनप्रभारित, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन की झेनॉन? धनप्रभारित म्हटलेलं आहे. ओके, तर धनप्रभारित कण या ठिकाणी कोणते आहेत विद्यार्थी मित्र? तर ते आहेत प्रोटॉन. पर्याय क्रमांक 3 प्रोटॉन हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. हे धनप्रभारित असतात. यानंतर पुढील प्रश्न बघा, पुढचा प्रश्न पहा, पूर्व भारतातून कोणती नदी वाहते? ओके, पूर्व भारतामधून कोणती नदी वाहते असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. कोणती नदी वाहणार पूर्व भारतामधून? या ठिकाणी पहा, गंगा, यमुना, ब्रह्मपुत्र आणि गोदावरी असे पर्याय आहेत. तर विद्यार्थी मित्र, पूर्व भारतातून वाहणारी नदी आपल्याला विचारलेली आहे, तर ती आहे गंगा. ओके, पूर्व भारतातून वाहणारी नदी कोणती आहे? गंगा. यानंतर पुढचा प्रश्न बघा, सध्या लोकसभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? बघा, सध्याचे लोकसभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. कोण आहे सध्या अध्यक्ष? सोमनाथ चॅटर्जी, मनोहर जोशी, मीरा कुमार की ओम बिर्ला? तर विद्यार्थी मित्र, सध्या लोकसभेचे अध्यक्ष आहेत ओम बिर्ला. ओके, पर्याय क्रमांक 4 ओम बिर्ला हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, कोण आहेत? ओम बिर्ला सध्या लोकसभेचे अध्यक्ष आहेत. यानंतर पुढील प्रश्न बघा, जांभा खडक कोणत्या राज्यामध्ये आढळतो? बघा, जांभा हा जो खडक आहे हा कोणत्या राज्यात आढळतो? तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र की गुजरात? तर विद्यार्थी मित्र, जांभा खडक हा प्रामुख्याने महाराष्ट्रात आढळतो. पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्र हे आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर बघा, मध्य रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, मध्य रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला होता. बघा, मुंबई, चेन्नई, सिकंदराबाद की यापैकी नाही? तर मध्य रेल्वेचं मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे? तर हे आहे मुंबई या ठिकाणी. पर्याय क्रमांक 1 मुंबई आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, मध्य रेल्वेचं कुठं आहे? मुंबई. यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? भारतातील पहिल्या महिला राज्यपाल या ठिकाणी विचारलेल्या होत्या. सरोजिनी नायडू, इंदिरा गांधी, विजयालक्ष्मी पंडित की अरुणा असफाली? तर विद्यार्थी मित्र, पहिल्या महिला राज्यपाल होत्या सरोजिनी नायडू. पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? तर बघा, आपण यापूर्वी देखील हा प्रश्न घेतला होता. तर गोंदिया हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. ओके, गोंदिया कोणता आहे? गोंदिया.
पर्याय क्रमांक डी गोंदिया आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. पुढील प्रश्न बघा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या 3ऱ्या अधिवेशनाचे अध्यक्षपद यांनी भूषवले. कोणी भूषवले होते? दादाभाई नौरोजी, उमेशचंद्र बॅनर्जी, गोपाळकृष्ण गोखले की बद्रुद्दीन तय्यबजी. तर विद्यार्थी मित्र, पर्याय क्रमांक डी बद्रुद्दीन तय्यबजी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. पहिल्या अधिवेशनाचे उमेशचंद्र बॅनर्जी. ओके, हे काय होते? जे पहिलं अधिवेशन होतं पहिले त्याचे अध्यक्ष होते. तिसऱ्या विचारलेला आहे आपल्याला बद्रुद्दीन तय्यबजी आहेत. आर्य समाज या संस्थेची स्थापना कोणी केली? आर्य समाज या संस्थेची स्थापना कोणी केली? स्वामी विवेकानंद, केशवचंद्र सेन, राजा राममोहन रॉय की स्वामी दयानंद सरस्वती. तर विद्यार्थी मित्र, आर्य समाजाची स्थापना ही स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे. पर्याय क्रमांक डी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, महात्मा गांधीजी यांचे राजकीय गुरु कोण होते? बघा, महात्मा गांधीजी यांचे राजकीय गुरु कोण होते? स्वामी विवेकानंद, गोपाळकृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगरकर की लोकमान्य टिळक. तर विद्यार्थी मित्र, पर्याय क्रमांक बी गोपाळकृष्ण गोखले हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, महात्मा गांधीजी यांचे हे राजकीय गुरु होते. कोण? गोपाळकृष्ण गोखले. बघा, अशा पद्धतीने आपण महत्त्वपूर्ण असे प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण घेतलेले आहेत. सर्वांना रिक्वेस्ट आहे, तुम्ही जर अजूनही आपलं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. जे विद्यार्थी पहिल्यांदा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके, तसेच PDF मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. ओके, चला विद्यार्थी मित्र, या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.